आहे इगतपुरी तालुक्यातील जे आपण सर्व तीर्थ टाकेत हे जे स्थान पाहत आहोत तिथून आलेला हा संघ आहे आणि तो खेळ आता त्यांचा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल। जाणता राजा चषकामध्ये आपण आलात, या संघाचं आपण सहर्ष स्वागत करूयात। एकसाचे प्लेयर दोन्ही टीमचे चला 12 खेळाडू कमेंट बॉक्सचे आपण संपर्क साधायचा आहे, लक्षात घ्या। बारशिंगबे टीम चला आपले एकसाचे प्लेयर कमेंट बॉक्स मध्ये लवकर या। जलालपूर टीम चला 12 खेळाडू लवकर येणं गरजेचं आहे। अतिरिक्त प्लेयर आपण यायचा लवकरात लवकर, आणि तो मॅच चालू होत नाहीत, लक्षात घ्या। राहुल आणि यश ही जोडी पाहायला भेटते। स्ट्रायकर एंडला राहुल, नॉन स्ट्राइक एंडला यश, बॉलिंग मार्क वरती गणेश, आणि तिथे सामना चालू होतोय। ग्रीन सिग्नल देऊयात बसांना। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट। विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत। या स्पर्धेमध्ये आपण खेळता आहात, जाऊयात मॅच कडे। पहिला चेंडू हाताळला जाईल, पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ड्राइव्ह करण्यास भाग पाडलाय, गॅप मध्ये मारलाय, आता घरंगळत बॉल निघालाय, शर्यत जुंपली आहे आणि आता तिथे पहा, ओ चांगली शर्यत ही होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये, ती शर्यत जुंपली होती आणि तिथे पाहायला गेलं तर पाहता पाहता त्या 2 धावा घेऊन गेलेत। 2 की 3? ओके 3 धावा ती संधी मिळाली आणि पाहता पाहता त्या 3 धावा मिळून गेल्यात। चांगले प्रयत्न राहिलेत पहिल्या चेंडूवरती, पहिल्या चेंडूला तर 3 धावा आल्यात। म्हणजे ते संघ बारशिंगवे हा संघ बॅटिंग करतोय। आज दूरवरचा प्रवास करून आलेले आहेत। इगतपुरी विभागातील एक तीर्थक्षेत्र टाकेत हे जे स्थान आहे त्या तिकडनं तो प्रवास करून हा संघ इथे पोहोचलाय। ओ वी शेपला खेळलाय, हाही गॅप मध्ये मारलाय, आता इथे चान्स वाटत नाहीत, परंतु प्रयत्न जारी आहेत आणि आता हा बॉल बीट करतोय। दोन्ही फिल्डरला लगातार प्रयत्न जारी होते, परंतु इथे आलेला हा महत्वाचा 4 येतोय चौकार। एक मोठा विक्रम आपल्याच मैदानावरती त्यांनी नोंदवला। लोवेस्ट स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज झाले आणि तिथे तो धावा मात्र रोखण्यामध्ये समर्थन दिलं आणि इथे आता आपण पाहत आहोत या चेंडूवरती कोणती धाव आलेली नाही। डॉट बॉल येतोय 7 वरती जाब फलक। 3 बॉलचा तो खेळ वाजवी झाला आणि तिथे गणेश ही गोलंदाजी गणेश आतापर्यंत चांगली राहिली आहे। प्रयत्न तोच आहे जिथे बॅटिंग करतायत बारशिंगवे संघ की पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त काढायचे आहेत। ओव्हर पिच होता, यावेळेस सवाई दिली आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक आलाय काऊ कॉर्नर मध्ये, चांगला झेल, वेल जज कॅच, झटका पहिला।
सातला ही सात सोडून चाललाय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेली ती विकेट यश बाद झाला आणि आता नवीन खेळाडू विठ्ठल येतोय. विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये सातला एक विकेट गेली. मैदानाच्या आतमधून आपण पाहत आहोत ती पहिली विकेट सध्या तरी मिळवली गेली. चांगली फिल्डिंग झाली तिथे, बरोबर तो अचूक झेल पकडलाय. मिड विकेट मधनं काऊ कॉर्नरला आला फिल्डर आणि तिथे तो झेल पकडलाय. जी बाउंड्री लाईन सगळ्यात लांबची असते प्रत्येक ग्राउंड वरती, त्या क्षेत्राची खासियत असते. क्रॉस बॅटेडने खेळलाय, फटका चांगला आहे. आता पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. बॉल अडवून फेकी केला जाईल आणि तिथेही त्या प्रयत्न होत आहेत. 2 धाव संख्येचे 2च्या मदतीने धावफलक पुढे ससावेल. धावा झाला धावफलकावरती टोटल 9. खूप सारा प्रतिसाद या स्पर्धेला आपण येत्या 4 दिवसामध्ये पाहिलाय आणि देखील दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या अंतर्गत जॉईन होतीलच, शंकाच नाहीत. कारण प्रत्येकाला हेबा वाटावे अशी ही स्पर्धा. जाणता राजा चषक बेळगाव डगा यांचं हे भव्य आणि दिव्य नियोजन या स्पर्धेचं येत्या 4थ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि 4था मॅच. यावेळेस लाऊड अपील फेटाळली जाते असं दिसतंय आणि आता ओव्हर समाप्त आहेत असं पण कळवत आहेत. पहिला ओव्हरचा वाजवी खेळ झाला. पहिल्या ओव्हरला आल्यात 9 धावा. एक चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने त्या 9 धावा झाल्यात. डॉक्टर किसान यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात मित्रांनो, जे या स्पर्धेचं रोख रक्कम 1,11,000 रुपयाचं जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि सध्या तरी तो क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आमचे या डॉक्टर किसानचे संस्थापक संचालक सन्माननीय सुनीलजी दिंडे साहेब सध्या तरी या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत. भरपूर सारा क्रिकेटचा नॉलेज, सामाजिक क्षेत्र, त्यानंतर आपण पाहत आहोत क्रीडा क्षेत्राला ज्याने नेहमीच वर्चस्व दिलंय, नेहमीच ते कार्य त्यांचे राहिलेत. डॉक्टर किसान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत भरपूर साऱ्या त्या योजना असतील, भरपूर उपक्रम असतील शेतकऱ्यांसाठी, नेहमीच त्यांचे ते प्रश्न त्यांनी सोडवलेत असं डॉक्टर किसानचे संस्थापक संचालक सुनीलजी दिंडे साहेब सध्या तरी मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत. आणि या स्पर्धेच्या अंतर्गत खूप मोलाचं सहकार्य 1,11,000 रुपयाचा धनादेश त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. वेगवान करायचा होता, हातामधनं बॉल निसटलाय, विकेट किपरच्याही हातामधनं निसटलाय आणि आता बॉल मागे चाललाय. इथे घडेल काय पाहूयात. सध्या तरी डिसिजन आणि आता पण नो बॉल कळवतायत. नो आणि तिथे बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. No+4 देनेवाला जब भी देता छप्पर फाडके आणि आता हेच दिलंय. पहा काय घडलं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आहे. फुल टॉस बॉल आणि तिथे तो बॉल फलंदाजाला तर बीट केलंच होतं, विकेट किपरलाही बीट केलं आणि तिथे बॉल मागे निघाला. 5 मोठा बोनस. ही दिवाळी नाहीत, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सध्या तरी हा खूप मोठा बोनस या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिलाय. खूप मोठा बोनस 5 धाव संख्येचा आणि आता धावा झाला धाव फलकावरती 14. फ्री हिटचा बॉल मागे मारलाय, क्षेत्ररक्षक आहेत, हातामध्येच खेळले होते. झेल पकडला जरी गेला असता तरी देखील ती विकेट आली नसती, कारण फ्री हिट बॉल होता. तोपर्यंत आपण पाहत आहोत एक धाव संख्या काढण्याची ती संधी होती, मुभा होती आणि तिथे ती सिंगल मिळून जाईल. धाव फलक 15 अंकावरती जाऊन पोहोचले. पंधरा धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सफल जास्तचे झाले होते. हाही बाउन्स मिळालाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी आहे. प्रयत्न तेच आहेत की जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती ती सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे या षटकाची, जिथे पहिल्या चेंडूवरती तो मोठा बोनस आपण धाव फलकाला पाहिला. 5 धावा तिथे झाल्यात. मग त्यानंतर आता कमबॅक करतोय. ओव्हर पिच होता, 38 सर्कलला बीट करतोय बॉल. एकचा कव्हरला चेंडू निघालाय. पुन्हा एकदा पाठलाग. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न सातत्यानं त्याने केलेत. जेवढे बॉल डीप मध्ये आलेत तेवढे तो त्या बॉल वरती धावलाय. कारण तो मिड ऑफ मध्ये आहे, महत्वाची ती पोझिशन आहे आणि सध्या तरी तो खूप चांगलं ग्राउंड कव्हर करतोय. बॉल अडवतोय तोपर्यंत तिथे धावा मिळाला. त्या चेंडूवरती 2च्या मदतीने धावा झाल्या 17. 1.3चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावरती त्या क्षेत्ररक्षकाला सध्या तरी आपला स्क्रीन वरती दाखवलं जातंय. खूप चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं राहिली आहे. ओव्हर पिच होता, इनसाइड आउटला खेळलाय. आता हा बॉल निघालाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूयात बॉल कसा अडवला जाईल. थोडासा वेळ घेतला जाईल. 2 मिळाल्यात आणि आता 3चाही प्रयत्न आहे.
त्याही 3 धावा मिळून जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे तालमेल असणं गरजेचं आहे. जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं लागेल. इथे वाटल्या 2 परंतु तिथे 3 मध्ये त्या धावा कन्वर्ट झाल्यात आणि आता 3च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड धावा झाला धाव फलकावरती टोटल 20 धावा. 1.4 चा खेळ समाप्त झाला. धावा चांगला येत आहेत. पहिले षटक पहिल्या षटकाला त्या 90 धावा आपण पाहिला आणि इथे आता धावसंख्येचा ओघ वाढत चाललाय. ओ इथे आपण पाहत आहोत पुन्हा गॅप शोधलाय. पुन्हा चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंटला आता चाललाय. इथेही पाहूयात प्रेक्षक स्टँड मध्ये आता प्रेक्षक झोतामध्ये पाठवलाय. प्रेक्षक वाट पाहत होते या बॉलचे आणि आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवलाय हा बॉल. चौकार. जास्तच वेट दिलं रूम दिलं. शॉर्ट वाईड अँड पनिश हा असा फटका पाहायला भेटला. क्रिकेटच्या पुस्तकी फटक्यामधील हा एक महत्वाचा फटका सध्या तरी फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय. थोडस बॅकफूट वरती जाऊन अगदी पाहायला गेलं तर तो डावा पायावरती वेट ट्रान्सफर करावा लागतं आणि मग त्यानंतर तो फटका खेळावा लागतो. हो वेगवान बॉल. यावेळेस प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. नॉन स्ट्राईक एंडला घडेल काय? सिंगल मिळून जाईल. वेगवान बॉल होता. बॉडी वरती जाऊन तो आदळला थाईज वरती. तिथे आलेला अजून एक चांगला चेंडू परंतु धावही मिळून जाईल. सिंगल ओव्हरची समाप्ती आणि आता 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या खेळामध्ये धावा झाल्यात टोटल 25. हे व्यासपीठ आज गजबजून राहिलंय. मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहोत आपल्या स्क्रीन वरती. तिथे सगळेच काही पाहुणेवर उपस्थित आहेत. आवर्जून आम्हाला उल्लेख करावा लागेल आमचे सचिनजी डगे साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून खूप आम्हाला मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. अन्य देखील पाहुण्यांकडनंही सहकार्य राहिलेलं आहे. परंतु जे द्वितीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे मित्रांनो या स्पर्धेचं ते आम्हाला सचिनजी डगे साहेब आणि अनिलजी डगे साहेब यांच्याकडनं ते मिळालेलं आहे. 71,000 रुपयाचं जो धनादेश आहे या स्पर्धेच्या अंतर्गत तो त्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिलेला आहे. आणि ऑफिशियल टीमला जे राहण्याची जी सोय आहे उर्वरित ती सोयी देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगला पाहुणचार आमचा केला जातोय ऑफिशियल टीमचा. त्याचमुळे आम्ही सचिनजी डगे साहेबांचेही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जेव्हा भावाची माणसं मिळाली की मग ते कोणतेही काम करायला एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत मिळालाय. कारण खूप चांगला पाहुणचार इथे आल्यानंतर या बेळगाव डग्यामध्ये आल्यानंतर अगदी तो आनंद आम्हाला मिळालेला आहे. अशी ही जेव्हा भावाची माणसं आम्हाला मिळालीत. धाव फलक 2 ओव्हरचा खेळ आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर ते 25 धावसंख्येवरती धावा पाहायला भेटतायत. दररोज व्यासपीठ गजबजून आहे आणि मग तो विजय असतो आमच्या आयोजकांचा. तो विजय या नियोजनाचा आहे आणि अन्य देखील आता पाहुणेवर पुन्हा एकदा उपस्थित होतीलच. कदाचित आमचे तो गाडीचा आकडा आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते नजरेत येत आहेत आमचे विनोदजी नवले साहेब. कदाचित तेच उपस्थित झालेत. 2 हा आकडा गाडी नंबर आणि सध्या तरी विनोदजी नवले साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचंही सहर्ष स्वागत. सिटी पोल मध्ये जे 4थं क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आलेला डॉट बॉल पाहायला भेटतोय. गणेश पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलं जाते गोलंदाजीमध्ये. जिथे 5 षटकांचा मॅच असल्यामुळे ती मुभा मिळते, तो चान्स मिळतो पुन्हा गोलंदाजी करण्याची आणि तो फायदा घेतोय गणेश. बाउन्सर होता यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग केलाय. फटका फसला. विकेट किपरनं कॉल केलाय आय विल टेक इट आणि तो झेल त्याने पकडून दाखवलाय. खूप चांगलं कॉलिंग आणि हा झटका क्रमांक इथे मिळून जाईल. फलंदाज बाद. चला नवीन खेळाडू तयार राहा. झटका मिळून जाईल. विकेट मिळते. फलंदाज बाद आणि आता 25 ला गेली दुसरी विकेट. बार शिंगबे संघ अगदी इगतपुरी विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आहे. शिवतीर्थ ताकेद या विभागातून आलेला हा संघ आणि सध्या तरी आपण पाहत आहोत अजय टॉस जेव्हा केला तेव्हा आमचे सुनीलजी दिंडे साहेबांनी ती बाईट घेतली कॅप्टनशी आणि तिथे ते म्हणाले होते की आम्ही 100चा आकडा गाठण्याचा प्रयत्न करू आणि जसा तो आकडा सांगितला तसं आमचे डॉक्टर किसान सुनीलजी दिंडे साहेबांनी सांगितलं जर तो आकडा गाठला तर 1,11,000 हे रुपयाचे धनादेश तुम्हाला या मॅचच्या अंतर्गत दिलं जाईल. परंतु आता थोडस मुश्किल वाटतंय कारण कामगिरी आता सध्या तरी जलालपूर संघाकडून चांगली राहिली आहे.
नक्कीच. आणि डॉक्टर किसन यांच्याकडनं गत वर्षामध्ये देखील आम्ही पाहत आहोत आमचे प्रभाकरांना डगे साहेब यांच्यासाठी गत वर्षामध्ये देखील आपण पाहत आहोत हॅट्रिक साठी 31,000 रुपये लावले होते आणि ते पारितोषिक दिलेही देखील होते. ते खेळाडू होते राजूजी गामने, हे ते खेळाडू होते. ओके, ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. ओके, ज्यांनी हे मैदान मित्रांनो आपल्यासाठी उपलब्ध करून दिले या मैदानाचे मालक प्रकाशजी नागरे साहेब इथे यावेळेस उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र परिवारही आहे. शांतारामजी नागरे साहेब अगदी आपण पाहत आहोत त्यांना अगदी स्क्रीनवरती दाखवलं जातंय. साहेबांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांचे चिरंजीव केशवजी नागरे साहेब हेही उपस्थित झालेले आहेत. तिन्ही मान्यवरांचं आम्ही करत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आपल्याच क्रीडा नगरीमध्ये आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे भव्य आणि दिव्य हे मैदान मिळाले, पुरस्कृत करून दिले. त्याचा मैदानाचे मालक इथे उपस्थित झालेले आहेत. जाणता राजा चषक 2026 या स्पर्धेमध्ये चौथ्या पर्वामध्ये मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुणेवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. 26-26 ला 2 विकेट गेल्यात आणि सध्या तरी तो बॉल चेक करण्यासाठी सांगितलेला आहे. तो बॉल ही चेक केला जातोय, थोडासा वेळ घेतला जाईल टेक्निकल टीम कडनं. फेअर बॉल आहे. फेअर बॉल वाईड लाईनच्या आतमधूनच गेला आणि त्याचमुळे तो फेअर बॉल. व्यासपीठ आज गजबजून राहिला आणि पुन्हा एकदा ते चित्र व्यासपीठावरच दाखवलं जात होतं, परंतु पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. 26 ला 2 विकेट. योगेश भाऊ शौर्य यांचंही देखील आपण शुभागमन पाहत आहोत. शेवरे, योगेश भाऊ शेरवे यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. योगेश भाई शेवरे यांचंही आपण साकूर विभागाचे ते सातपूर विभागाचे ते नगरसेवक आहेत. आजही त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. नेहमीच या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं योगदान राहिलंय आणि जशी स्पर्धा चालू झालेली आहे पहिल्याही दिवसामध्ये आपण त्यांचं ते आगमन पाहिलं होतं. आजही आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता हा क्रॉस बॅटेटनं मारलाय फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल असं वाटतं आणि त्या 2 धाबा घेऊन चाललेत. ओव्हर थ्रो बॅकअप आहे आणि आता तिसऱ्याचा प्रयत्न. बॉल फेकी पुन्हा खराब राहिली आहे. रॉकेट फेकी होती ही आणि तिथे तो फायदा घेतला जाईल. पुन्हा 3 धाबा मिळून गेल्यात. तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 30 वरती हे धावफलक. सध्या तरी सामना भरपूर महत्वाचा आहे. बारशिंगवे वर्सेस जलालपूर अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेट. तीसला 2 विकेट गेला. त्यांनी 3 ओव्हर झालेले आहेत. हेही षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. गणेशचा स्पेल चांगला राहिलाय. 2 ओव्हरला त्यानं 2 विकेट घेतले. त्यांनी 14 धावा त्यानं खर्च केल्यात. तिसरं हे षटक होतं आणि तिथे आता 3 ओव्हरच्या खेळामध्ये 10च्या सरासरीनं टोटल स्कोर कार्ड 30 धावा. नक्कीच आपण पाहत आहोत हे जे मित्रांनो मैदान पाहतात स्वर्गीय कारभारी दादा रखमाजी नागरिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणवरती अगदी आपण पाहत आहोत ही भरवली गेलेली स्पर्धा जाणता राजा चषक आणि या क्रीडांगणाचे अगदी निर्माते या मैदानाचे मालक आज अगदी उपस्थित आहेत. प्रकाश कारभारी नागरे साहेब आणि त्यांचे
बंधू सन्माननीय शांतारामजी नागरे साहेब हेही उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. हे मैदान आम्हाला त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे आणि सगळ्यात भव्य आणि दिव्य हे मैदान आणि याच मैदानावरती भरवले गेलेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. हे मोलाचं सहकार्य त्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत हे निर्माण करून दिलेलं आहे मैदान. हाही वेगवान बॉल होता, हाही बीट करून चाललाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये अगदी अजून एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. हे चौथं षटक आणि सध्या तरी आता चौथ्या षटकाचा हा जो खेळ आहे तो आतापर्यंत मी म्हणेन शांतच राहिलाय. हातच खोलू दिलेले नाहीत. पूर्णपणे आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने ती टॉस बॉक्स मध्ये सध्या तरी आपण ती चर्चा पाहिली होती. तिथे म्हणाले होते की आमचे काही खेळाडू नाहीत, परंतु तरी देखील ते एफर्ट दिले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. ओ पुढे सरसावून खेळलाय. यावेळेस फटका चांगला वाटतोय. वॅकेंट एरिया आहे. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. चेंडू सीमा पार आलाय. जाणता राजा चषक चौकार. अंतिम चरणावरती बॅट बॉल वरती टाकल्याने तिथे कनेक्शन होतं आणि आता शॉर्ट थर्ड मॅन मधनं चेंडू निघालाय डीप थर्ड मॅन मध्ये आणि आता हा बॉल सीमा पार. अजून एक चौकार. नक्कीच काही सन्मान मित्रांनो आपण या व्यासपीठावरती पार पाडणार आहोत. आज ज्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती ते पाहुणेवर उपस्थित आहेत. याच मैदानाचे मालक आमचे सन्माननीय प्रकाश कारभारी नागरे साहेब यांचा एक शाही सन्मान आपण या व्यासपीठाच्या अंतर्गत करणार आहोत. मी सन्माननीय योगेशजी शेवरे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. सातपूर विभागाचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तो सन्मान या मैदानाचे मालक सन्माननीय प्रकाशजी कारभारी नागरे साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शॉल देऊन त्यांना सन्मानित केले जाते. मैदानाच्या आतमध्ये रन आलेले आहेत. वाईट बॉल ही आलाय आणि हा सन्मान सध्या तरी इथे केला जातोय. वाईट +2 61च्या 3 आल्यात आणि हा सन्मान सध्या तरी होत असताना आणि त्यानंतर आपण पाहत आहोत आमचे सन्माननीय शांतारामजी कारभारी नागरे साहेब इथे त्यांचाही सन्मान होतोय. त्यानंतर आमचे किशोर प्रकाश नागरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत इथे केला जातो आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे भव्य आणि दिव्य हे मैदान निर्माण करून दिलेलं आहे असे मैदानाचे मालक पूर्णपणे नागरे फॅमिली यावेळेस उपस्थित झालेली आहे आणि त्या सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आपलंच मैदान आपली स्पर्धा आणि या आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही करत आहोत आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खेळ मेळ्याचं हे वातावरण आज प्रत्येकाने सहकार्य केलंय त्याचमुळे हे भव्य आणि दिव्य नियोजन जाणता राजा चषकाचं आपल्याला हे पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा त्या सगळ्याच पाहुण्यांचं आभारी आपण व्यक्त करूयात. खूप मोलाचं सहकार्य आपलं राहिलेलं आहे. आपण मैदान निर्माण करून दिलं त्याचमुळे ही स्पर्धा होते हे आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. ग्राउंड स्ट्रोक राहिला आहे. लॉंग ऑनला फिल्डर धावतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. पुन्हा 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. तापतं वातावरण थोडसा उन्हाचा तडाखा लागतोय परंतु अशाही परिस्थितीमध्ये फलंदाजांचा तो स्टॅमिना चेक केला जातोय आणि इथे 2 धावा. 2च्या मदतीने धावफलक 43 अंकावरती जाऊन पोहोचला. धावा. चौथं षटक आहे. 43 धावा. ओ प्ले अँड मिस. धावत सुटलेत. नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ माय गुडनेस. यावेळेस घडलंय काय ती नेमबाजी दिसलेली नाहीत
जोराचा थ्रो राहिला होता, परंतु तिथे स्टिक मिस झाला. 2 धावा मिळाल्या आणि आता ओव्हर क्रमांक समाप्त होते. 4 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 45. 4 ओव्हर 45. अंतिम ते आता षटक राहिले जे ते टार्गेट सेट करायचं. पाहूयात कशा पद्धतीने ते टार्गेट सेट केलं जाईल. सध्या तरी आपण पाहत आहोत तर धावा 45 आला 4 ओव्हरला. मग असं वाटतंय की आता तो 60चाही आकडा गाठला जाऊ शकतोय आणि जर तेवढ्या जर धावा झाला तर मी म्हणेन खूप चांगलं टार्गेट मग मानलं जाईल, जिथे तुम्ही फाईट करूही शकतायत. आणि इथे तो फलंदाजी करणाऱ्या टीमचा प्रयत्न आहे की त्याचाही प्लस तो जाण्याचा प्रयत्न असू शकतोय, जिथे बार शिंगवे संघ दाखवली. हायलाइट दाखवली. फुलटॉस करून बसलेत. क्रॉस बाटेटनं हा मारलाय. प्रेक्षक वरती पाहत होते परंतु चेंडू ग्राउंड स्ट्रोक आलाय आणि तिथे बॉल तर अडवलाय. चांगले फिल्डिंग आणि तिथे ते स्ट्राईक ही घेण्याचा प्रयत्न झाला. नॉन स्ट्राईक एंडला बॉल पुन्हा सुटला आहे आणि आता धावासाठी धाव. पुन्हा ती संधी. हो तिथे पडले, दर पडले, त्यांनी धावाही काढण्याचा तो प्रयत्न दिसतोय. सर धावा फक्त आम्हाला कळवा किती धावलेत. ओके 3 धावा तर वाटतायत. पाहूयात. 4 पण सर 4 सांगतायत आणि कदाचित त्या 4 धावा धावल्या गेल्यात. काय रनिंग विथ द विकेट फास्ट पाहायला भेटले आहे. चला 4 धावा पंच कळवत आहेत, हे लक्षात घ्या. चला 4 धावा आहेत. पाहता तिथे त्या 4 धावा धावून पळून कंप्लीट झाला आणि त्याचमुळे तिथे धाव फलकात जाऊन पोहोचलो. 49 वरती धाव फलक. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग होत असताना अजून एक फुलटॉस होता. याही वेळेस गॅप मध्ये मारलाय. हाही चान्स नाही. श्रेणू निघालाय. तेच फरार, फुल फरार. धावा इथेही मिळतील 4. येतो हा दणदणीत खणखणीत अजून एक चौकार. त्रेपन्नला हे धावफलक दिसतंय आणि आता ही बॉल हा हवेमध्ये आहे. फिल्डर धावतोय कव्हर क्षेत्रामधनं. पुन्हा मिसफिल्ड आणि आता इथेही धावा मिळतील. हो पुन्हा धावून पळून धावा काढल्या जात आहेत. इथेही प्रश्न आहे किती धावलेत पाहूयात. पण कळवतीलच. 3 धावा धावून पळून कंप्लीट केल्यात. 3च्या मदतीने आता धावफलक. टोटल धावा झाल्यात 56 वरती धावफलक. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. या षटकामध्ये थोडस मिसफिल्ड करतायत, त्याचा फायदा फलंदाज घेतायत. तो आता थकवा थोडस जाणवेल असं वाटतंय, कारण भरपूर साऱ्या धावून पळून धावा काढल्यात या मॅच मध्ये आणि तो स्टॅमिना सध्या तरी खूप चांगला दाखवलाय त्यांनी. 4 धावा धावून पडल्या, 3 धावा धावून काढल्यात आणि ते भरपूर वेळा असं घडलंय. 3 तर भरपूर वेळा काढल्यात आणि त्याचमुळे ते 56 धावा धाव फलकावरती दिसतात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत.
अजून एक फुल टॉसच. इथेही तो मिस केली लाईन. टायमिंग थोडस फसलेलं वाटत होतं. तिथेही कनेक्शन प्रॉपर नव्हतं, परंतु 2 धावा तर मिळाल्यात. आता इथं थ्रो कलेक्ट करत असताना थोडासा अडथळा. 2 धावा पुन्हा एकदा मिळून जातील. दोषा मदतीनं 58 धावा. 58 ऑन बोट. 58 वरती ते धाव फलक आपल्याला पाहायला भेटतंय. प्रत्येक बॉल वरती धाव येते. तो टप्पा शोधता आलेला नाहीत गोलंदाजाला, जिथे गोलंदाजी विलास करतोय. चारही बॉल फुल टॉस. आता हा चांगला बॉल होता. आमचे सन्माननीय प्रसादजी दिवे यांचं शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. सहर्ष स्वागत त्यांचंही करूयात. एक सिंगल आली आणि आता धावा झाल्यात 59. धावा. अंतिम बॉल आहे. टार्गेट तिथे सेट करायचं आहे. पाहूयात किती केलं जाईल. विठ्ठल साठी हा फुल टॉस. आणि यावेळेस मात्र जब तक दौड़ेंगे नहीं, जब तक तोडेंगे नहीं, तब तक छोडेंगे भी नहीं, आज सांगणारा तो स्ट्रोक होता. आणि इथे आलाय हा षटकार. अंत चांगला केलाय आणि तिथे धाव फलक जाऊन पोहोचला. आता 65 आणि मॅच मध्ये करायच्या आहेत आता 66 धावा.
वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत आहे या जाणता राजा चषकामध्ये, जिथे आता चेस करायच्या धावा या मॅच मध्ये 66 धावसंख्येचा तो पाठलाग सेकंड इनिंग मध्ये तो करायचा आहे आणि तिथे ओपनिंगची पेरी दाखल झाली आहे. गणेश आणि दीपक. गणेश स्ट्रायकर एंडला, दीपक नॉन स्ट्राइक एंडला आणि बॉलरही दीपक आहे. चला सामन्याला सुरुवात करूयात. दीपक आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. गणेश स्ट्रायकर एंडला आणि दीपक हा एक खेळाडूही पाहायला भेटतोय जो बॅटिंगही करतोय. चला मॅच मध्ये वळूयात. 66 करायचे आहेत. 30 बॉलला त्या 66 धावा चेसेबल आहेत, कारण याच मैदानावरती 90 धावा होताना आम्ही पाहिल्यात. आणि सध्या तरी आजचा हा चौथा दिवस. या चौथ्या दिवसामध्ये थोडेसे लोवेस्ट स्कोरिंग मॅचेस राहिलेत आज. पहिला चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस मिळाला आणि तो देखील बॉडी वरती, आणि मग तो बॉल बरोबर पाठवलाय. सही नसीहत बडा धमाका. पहिल्या चेंडूला चेंडू सीमापार चौकार. पुन्हा एकदा आपण कमेंट बॉक्स मध्ये बदलाव करूयात आणि यासाठी ऐकूयात आमचे सुनीलजी दिंडे सरांना. धन्यवाद. सुंदर चेंडू. जलालपूर संघ फलंदाजी या ठिकाणी करताना आपण बघतोय. गणेश फलंदाजी करतोय. गणेशला या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. नगरसेवक योगेशजी शेवरे यांच्याकडून 11,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक गणेशसाठी. 2 चेंडू 2 षटकार. बघा, कर्णधाराने सांगितलं होतं त्या ठिकाणी खेळाडू आमचे काही आलेले नाहीत, पण समोरच्या संघाने त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही 100 धावा करू, आणि तिथं डॉक्टर केसांनी तब्बल 1,11,000चं पारितोषिक दिलं होतं. पारितोषिक गमावलंय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. तीन बॉल 4 आहे ना जिंकायला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. कुठली धाव नाही. 66 धावा त्या ठिकाणी जिंकण्यासाठी जलालपूर संघाला आव्हान दिलंय. ते समोरच्या संघाचं नाव बारशिंगवे. टाकेत तीर्थक्षेत्र बारशिंगवे. नगरसेवक योगेशजी शेवरे साहेब यांच्याकडून अजूनही पारितोषिक जिवंत. 2 चेंडू 2 षटकार. 11,000 रुपये तब्बल गणेशसाठी. मारलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातात. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचली आता 5 धावांवर. जिंकण्यासाठी संघाला 25 धावा 61 धावांची गरज. 25 चेंडू 61 धावा. मोठं लक्ष या ठिकाणी आपण बघतोय. 25 चेंडू 61 धावा.
कुठली धाव नाही, निर्धाव चेंडू, एक षटक संपल्याचा इशारा पंचांचा. आदरणीय दत्तू दादाजी ढगे स्वतः पंचगिरी त्या ठिकाणी करताय. सुंदर असं त्या ठिकाणी अंपायर की पंचगिरी ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन हा सर्व दोन्ही संघाच्या खेळाडूंना अंतिम असेल याची खेळाडूंनी नोंद घ्यायची. आता चेंडू राहिले 24. जिंकण्यासाठी गरज आहे ती 61 धावांची. 24 धावा 61, 24 चेंडू आणि धावा आहेत ते 61. 24 चेंडूमध्ये 61 धावा करायच्या आहे आणि हे षटक नक्कीच निर्णायक असेल. इथं आतषबाजी होणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असणार आहे. इथं 20 ते 25 धावा जमवणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया जलालपूर संघाचे आघाडीचे फलंदाज काय करताय. अजय गोलंदाजी करतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडक्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय आणि याच बरोबर 4 चौकार डीजे. धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू आपण बघतोय. बारसिंगे संघाचे सगळे क्षेत्ररक्षक खूप सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी गोलंदाजी तितकी सुंदर. आता सरळ मारलेला आणि लॉंगॉनच्या दिशेने बॉलरच्या डोक्यावरून 4 धावा. शेवरे यांच्याकडून योगेशजी शेवरे यांच्याकडून 3100 रुपयाचा या चेंडूवर षटकार किंवा चौकार आला तर. बक्षीस गमावले. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 15. धावसंख्या आहे ती 15. दुसरं षटक सुरू आहे. आज स्पर्धेचा 4था दिवस. या ठिकाणी सुंदर असं नियोजन. जाणता राजा 2026 चषक. आता मारलेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना बघतोय. बहुधा षटकार असावा. पंच 4 चौकार. तिसरा चौकार या धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 18 धावसंख्या. धावसंख्या ती 18. जिंकण्यासाठी 65. एक धाव. दोन चौके 3 चौके गेले 12 5 17 2 सिंगल ना बरोबर आहे. 19 धावा. उंचावरून मारलेला झेल असावा आणि झेल टिपलाय कडी बाद.
जलालपूर संघाचा खेळाडू बाद झालाय. आता मात्र जातोय खतरनाक असा क्षेत्ररक्षण करताना आपण बघितलं. जोरदार पळण्याची कॅपॅसिटी. आणि बघूया या खेळाडूचं नाव, फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. भूषण मैदानात जातोय आणि भूषणसाठी बक्षिसांचा वर्षाव मात्र नक्की होणार आहे. भूषण बघा, आपण बघितलं असेल आंतरराष्ट्रीय दर्जावर जेव्हा सचिन तेंडुलकर आपली हाईट आणि त्या हिशोबाने समोरच्या संघाला अगदी ऑस्ट्रेलियाचा बॉलर त्या ठिकाणी शेन वॉर्न याला विटीस धरलं होतं. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो भूषण. बॉलर्स नेम प्लीज. विठ्ठल 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 विठ्ठल. 18 चेंडू 47 धावा. 18 चेंडू 47 धावा. गरज आहे 18 चेंडूत 47 धावांची. हे षटक निर्णायक असणार आहे. 20 ते 22 धावा या ठिकाणी जमवणं जलालपूर संघाला खूप गरजेचं असणार आहे. तेव्हा सामन्यात कुठंतरी टिकून राहण्याची त्या ठिकाणी आपल्याला शक्यता दिसणार आहे. हे षटक खूप गरजेचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला धावा बनवायच्या आहे जवळजवळ 20 ते 22. कारण 18 चेंडूमध्ये त्या ठिकाणी गरज आहे 18 चेंडू 47 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं षटक असणार आहे. गोलंदाजी करणार आहे तो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 आपण ऐकतो. आणि तिकडून इतक्यात बक्षीस आलंय की या पहिल्या 3 चेंडूवर षटकार लगावल्यास डॉक्टर किसानचे सागर पवार यांच्याकडून 5100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. आणि हा चेंडू वाईड असावा. अवांतर धावेत भर. 18 चेंडू 46 धावा. नक्कीच पुढचा थोडासा हप्पीच बाउन्सर आला तर हुक करण्याच्या प्रयत्नात षटकार जाऊ शकतो. 3 षटकार 11,000. पहिला आलाय सागर पवार. पहिला आलाय सागर पवार. पहिला आलाय 5100चं पारितोषिक आहे. पहिला आलाय. पहिला आलाय सागर पवार. मन मोठं, दातृत्व मोठं. डॉक्टर किसानचे सहसंस्थापक संचालक डॉक्टर सागर पवार सर. पहिला षटकार आलाय. पुढल्या 2 षटकार जर लगावले तर 5100 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला असणार आहे डॉक्टर सागर पवार यांच्याकडून. उंचावरून मारलेला अडवलाय. एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे फक्त. बक्षीस मात्र गमावलंय. हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोचली ती आता 27. 16 चेंडू 39 धावा. 16 चेंडू 39 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं खूप गरजेचं असणार आहे जलालपूर संघाला. 16 चेंडू 39 धावा. 16 चेंडू 39 धावा. सुंदर गोलंदाजी बारशिंगे संघाची. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातील. 15 चेंडू 39 धावा. 15 चेंडू 39 धावा. उंचावरून मारलेला फटका. जलबाद. जलबाद. झेलबाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय जलालपूर संघाचा गणेश. या षटकातील चेंडू बाकी आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत.
यानंतरचा सामना जो होणार आहे मैरावणी विरुद्ध शास्त्रीनगर, दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. शास्त्रीनगरचे कर्णधार आणि मैरावणी संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. कृपया विनंती आहे, मैरावणी संघाचे कर्णधार आणि शास्त्रीनगर संघाचे कर्णधार. सुंदर गोलंदाजी. आता मात्र 100% त्या ठिकाणी सामन्यावर पकड मिळवली ती टाकेतचा हा बारसिंगवेचा संघ, टाकेत तीर्थ बारसिंगवे. हो, सुंदर गोलंदाजी. आता चेंडू मात्र राहिले ते फक्त 12 चेंडू 39, 12 चेंडू 39 धावा, 12 चेंडू 39 धावा. बघूया या षटकामध्ये किती आतषबाजी होती, कारण हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. यानंतरचा सामना होणारा मैरावणी विरुद्ध शास्त्रीनगर, दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉसकडे यायचं टॉससाठी. आहे मी इथंच आहे की उंचावरून मारलेला फटका. जेल सुटलाय, जेल सुटलाय, जेल सुटलाय. अरे पळून घे ना, पळून घे ना. पळाला नाही, थांबला रे थांबला. धाव फक्त एकच. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. अकरा चेंडू 38 धावा. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. पळाला नाही, पळाला नाही, पळाला नाही. आता काय करायचं. आता राहिले 10 चेंडू, धावा अजूनही आहेत 38. शक्य आहे 10 चेंडूत एक 2-3 षटकार. आता मात्र फक्त धाव घेतली ती एक. 9 चेंडू 37 धावा, 9 चेंडू 37 धावा. या 9 चेंडूत कमीत कमी 4 षटकार जाणं खूप गरजेचं आहे. 9 चेंडू 37 धावा. उंचावरून मारलेला फटका झेल असावा आणि टिपलाय आणि सोडलाय. 4 धावा. सोडला. 8 चेंडू 33 धावा, 8 चेंडू 33 धावा. या ठिकाणी टॉस होताना आपण बघणार आहोत. मैरावणी विरुद्ध शुभम नावाजलेला असा गोलंदाज टॉस साठी जातोय. आयोजक टीम मधला खेळाडू 5 ओव्हर असतील. रोल बॉल सामना होईल. आता मारलाय फटका उंचावरून. ओ गुड फील्ड, व्हेरी गुड फिल्डिंग. आता धावा झालाय त्या मैरावणी संघाने टॉस जिंकलाय. धावा झाल्या त्या 34. 6 चेंडू 32 धावा. गोलंदाजी मैरावणी संघ. शास्त्रीनगर संघाने त्या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि या सामन्यानंतर एक 10 मिनिटाचा लंच ब्रेक असणार आहे. फक्त जेवण करायचंय, चॅटिंग वगैरे नाही करायची बाळांनो. सहा चेंडू 32 धावा.
आणि पहिल्या चेंडूवर षटकार येणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया एकदा या मैदानावर पुनरावृत्ती होती का. युवराज सिंग सारखे इंग्लंड विरुद्ध तो सामना होता आणि 6 चेंडूवर 6 षटकार त्या ठिकाणी आपण बघितले होते. पहिला चेंडू आता मात्र सामना गमावलाय. 5 चेंडू 32 धावा. आता मात्र होऊ शकत नाही, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथं काही होऊ शकतं. गोलंदाजाकडून चुकी होऊ शकते. अवांतर धावा देऊ शकतो पुढचा चेंडू. आता मारलेला चेंडू सरळ सोडला सोडला सोडला. धावा किती घेतल्या. एक धाव घेतली. धावसंख्येत बरं धावसंख्या पोचली ती 36. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 31. आत्ता जेल घेऊ शकतो. आत्ता घेऊ शकतो. आत्ता पण सोडलाय. शेवटचं षटक. धावा खूप आहेत म्हणून थोडासा निष्काळजीपणा या ठिकाणी बारशिविंगे संघाचे जे क्षेत्ररक्षक आहे यांच्याकडून बघायला आपल्याला मिळतोय. पण कदाचित धावा कमी असत्या आणि असं जर तुम्ही झेल सोडले असते तर पुढच्या मॅचला नक्कीच विचार करावा कर्णधार. आणि तुम्ही 100 धावा पूर्ण करणार असं आश्वासन दिलं होतं आणि जेवढं पहिलं बक्षीस आहे तेवढंच तुम्हाला 100 धावांना. सरळ बॅटवर आलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. चेंडू आणायचा पटकन बाहेरचे. आणि यानंतरच्या सामन्यामध्ये जो कोणी बाहेर झेल घेईल प्रेक्षक त्याला डॉक्टर किसानकडून तब्बल 5,000चं पारितोषिक असेल. सामना जिंकलाय ते बारशिंगवे. औपचारिकता बाकी आहे. सामना संपल्यात या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. बारशिंगवे संघ सामना जिंक